जैन मंदिर खाऊया, बाबाच्या गावाला जाऊया, जैन मंदिर खाऊया. कारण असं आहे या सगळ्या हवाला देतात या जो ब्लेड मुलाला केलाय तो जर त्यांनी राज्याचे धर्माचे आयुक्त, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे महापालिकेचा आयुक्तांना केला पण या ठिकाणी त्यांनी मुलगर मुलांना वेळ केला याचा आपण क्लिअर की मुलगर मुळात या ठिकाणी सगळ्या मुलाचे सूत्रधार आहेत. मुलगर मुळांमुळे त्यांनी गुंतवले म्हणजे परत मिळणार नाही त्याच्यावर मुलगर मुळांपुढे घेण्यात यावे म्हणून त्यांनी वेळ केला. त्याच्यामुळे याच्यामध्ये मुलगर मुळ हे देखील सूत्रधार आहेत किंवा त्यांच्या पाठीच्या सूत्रधार आहेत. त्याच्यामुळे आज या धर्मदायित्व कार्यालयावर आम्ही या धर्मदायित्व कार्यालयातून या ठिकाणी सरकार खात्यातून त्यांनी मदत केली असेल त्यांच्या गुन्हे दाखल करण्यात यावी आमची मागणी आहे. या महापालिकेला ट्रस्टच्या नावाने परवानगी एक पैसा एक्स्ट्रा लागतात कारण ट्रस्टच्या नावाने जर परवानगी दिली तर एक पैसा जास्त होतो. त्या अनुषंगाने महापालिकेची फसवणूक केली, महापालिकेच्या फसवणूक केल्याप्रकारे सुद्धा मुळांवर आणि घेतलेलं गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे. त्या ठिकाणी सरकार त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात गोखलेंची पद एवढी माहिती केली होती का त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही नॅशनलाइज बँकेनी प्रायव्हेट बँकेनी कर्ज दिलं नाही आणि आम्ही गोखलेंना त्या ठिकाणी कर्नाटक मध्ये एका पतसंस्थेकडून आणि बुलढाणा पतसंस्थेकडून कर्ज घ्यायची वेळ आली. याचा अर्थ क्लिअर आहे या दोन्ही पतसंस्थांचे काही मॅटर हे सहकार मंत्री म्हणून त्या ठिकाणी मुलगर मुळांवर पेंडिंग होते आणि ते पुढे मुलगर मुळांनी त्या पदाचा गैरवापर केला असा नक्कीच आरोप. पहिल्या दिवसापासून मूळ पुणे शहराची आणि जनतेची आणि जैन समाजाची खोटं बोलतात हे आज परत एकदा जर मोहळांचा या खरेदी विक्रीत संबंध नव्हता तर आज गोखलेंनी त्यांना ईमेल पाठवण्याचं कारण काय? परत 9 तारखेला निकाल येण्याच्या अगोदर 8 तारखेला बिगर होतात असं मोहळांच्या आशीर्वादाचे बिगर होतात. चॅरिटी कमिशनर मुंबईचे जे देवेंद्र फडणवीसचे मामे भाऊ ते 15 दिवसामध्ये मान्यता देतात. याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार्टनर आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. अनेक गोष्टी याच्यामध्ये यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस गुन्हेगाराचा वापर करणं, पुणे शहरामध्ये गुन्हेगारी टोळी वाढणं, जमिनी हडप करणं, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणं आणि मंदिरं गिळणं हा जो भस्मासूर मोहळांचा चालू आहे तो थांबवला गेला पाहिजे. त्यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे आणि मोदी जे म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा आज परत एकदा सिद्ध जर करायचं असेल तर मुख्यमंत्री मोहळांचा राजीनामा घेतला पाहिजे.